चला या इकडे आता कन्क्लुजन. आता आपण चाललोय आपल्या प्रश्नांच्या जवळ, पण बिफोर दॅट काय कन्फ्युजन नाही आलं पाहिजे. राईट, कुठं चुकतोय? हा तेच राईट राईट, तुमच्या त्या प्रश्नाकडेच येतोय. आपण कुठं चुकतोय हे कसं ओळखायचं, किंवा काय आता सर कन्क्लुजन काय? एवढं भीषण भयानक दाखवलं म्हणा तुम्ही, झोप उडाली सगळी. हा सोल्युशन काय? आता मी दोन्ही बाजू दाखवत असतो, नुसते प्रॉब्लेम क्रिएट करून सोडत नाही, त्या प्रॉब्लेमला सोल्युशन दाखवतो. आता विषय काय आहे तुमचा विद्यार्थी म्हणून? आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण जो अभ्यास करतोय, स्टडी, रिडिंग, जे काय असेल तर त्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे नॉलेज ओरिएंटेड अभ्यास आणि एक्झाम रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास. हा फरक कळायला पाहिजे तुम्हाला. एखादी गोष्ट ज्या वेळेला आपण वाचतो ना, तर तेव्हा ती समजून घ्यायची, मान्य आहे, पण ती कशी परीक्षेला कशी विचारली जाते ह्या अँगलने समजून घ्यायची. मग एक्झाम ओरिएंटेड अभ्यास हा कधी होईल यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. नंबर एक, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय माहिती पाहिजे? सिलेबस म्हणजे टॉपिक. सेकंड थिंग, तुम्ही काय बघितलं पाहिजे? पीओक्यू. माझं म्हणणं आहे तुम्ही पीओक्यू सॉल्व्ह नाही केले पाहिजे, पीओक्यू अनालिसिस केलं पाहिजे, जे की आता आपण आज केलं. ह्यावरून काय कळालं? डिमांड ऑफ द एक्झाम कळाली, आणि ही कळाली तर मग काय होईल? तुमचा अभ्यास असा होईल. मिळालं का उत्तर? इकडं नको जाऊ. हे रिडिंग, स्टडी, रिव्हिजन काय म्हणायचं ते म्हणा, हे कम्प्लिटली याला समोर ठेवून जर केलं तर काय येतो? आणि हे कशावरून कळतं? हे शिवाय नाहीच कळणार मला काय करायचं काय नाही ते. ही झाली एक बाजू. पुढे या आता. हे कालही तुम्हाला सांगितलं मी. आता याच्यावरून काल ही डायग्राम मी म्हणलो होतो तुमची सुरुवात इथून होती. हे इकडे 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 काही जण इथंच अडकतात, काही जण इथपर्यंत येतात, काही जण अजून इथपर्यंत येतात, काही जण इथं अडकतात, आणि एकदम 1 मार्कांनी 2 मार्कांनी गेला. आजच्या लेक्चरवरून पीओक्यू अनालिसिस वरून कॉन्फिडन्स आला का आपण इथं जाऊ शकतो म्हणून? त्या भीती वाढली? कॉन्फिडन्स आला ना? हा, तर मग हेच ब्रेक करायचं होतं आपल्याला. तुम्ही खूप ताकद लावताय, खूप मेहनत घेऊन इथून इथपर्यंत येताय, पण ह्यासाठी खूप वर्ष गेले ना. काही जणांचे 5-5, 6-6, 8-8 वर्ष गेले इथून इथपर्यंत यायला, अजूनही याच्यात पोहोचले नाहीत ते. ती सगळी गोष्ट आपल्याला इथं करायची. हे सगळं बघा आता. विद्यार्थ्यांचे 4 कॅटेगरी करेल मी, 4 प्रॉब्लेम आहेत. आता नीट ऐका. कदाचित आता हा पॅटर्न किंवा हा इथून पुढचा लेक्चर आता ह्याच्या आधी कधी बॅचला पण झालं नसेल कदाचित. नीट ऐका आता. तुम्ही म्हणा सर काही असे विद्यार्थी आहेत की जे खूप अभ्यास करताय, एकदम स्टडी, रिडिंग सगळं, आणि मग तरी रिझल्ट येत नाही. मग ते कुठं कमी पडतायत? तर नोट्स. बरोबर ना? समजा फॉर एक्झाम्पल काही त्याच्या शॉर्ट नोट्स वगैरे ते, बरं ठीक आहे, ह्याची गरज नाही वाटतं असं वाटतं. तरी सर मग मी सगळं इथं करतो, पुस्तकात हायलाईट करतो, हरकत नाही, नोट्स काढल्या पाहिजे असं अजिबात नाही, पण मग तरी काय रिझल्ट येत नाही? कुठं कमी पडतो? रिव्हिजन. मग पुन्हा तुम्हाला सर काही असे विद्यार्थी बघितले रिव्हिजन हे करतात, हे करतात, हे करतात, आता ह्यांचं काय करायचं? थांबा, मग आता ते कुठं कमी पडतात? काय चाललंय कळतंय? फक्त अभ्यास करणारे कसे रिझल्ट येईल त्यांचं? बरं हे नाही, त्यासोबत सोबत अभ्यास आणि रिव्हिजन करूनही चालत नाही. काय करावं लागणार आहे? पीओक्यू बघावंच लागेल. आता इथून पुढं बरेच विद्यार्थी हे सगळं करतात, हे काय करत नाहीत? टेस्ट सिरीज, एमसीक्यू प्रॅक्टिस. तुम्हाला विश्वास बसणार नाही, परत सांगतो मी, असे किती विद्यार्थी दाखवू टेस्ट सिरीज करून लांब लांब पळतात. आणि अजून एक गैरसमज असतो की माझा अभ्यास झाल्याशिवाय मी टेस्टच लावणार नाही. तुझा अभ्यास आयुष्यभर होणार नाही, मी सांगतो, लिहून घे. तो आयुष्यभर टेस्टकडे फिरकणार नाही. तू प्रचंड मोठं नुकसान करून घेतो. ह्याच्याकडे येणाऱ्याचं प्रमाण फार कमी आहे. सर अभ्यास होऊ द्यात, अभ्यास होऊ द्यात. तुझा अभ्यास परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत चालू असतो. आता आदल्या दिवशी टेस्ट सिरीज लावणार का तू उद्या परीक्षा आयोगाची? म्हणून आता फेलियरचं रिझन काय आहे? हे एक आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये इकडे बघा आता, एक महत्वाचा घटक आहे. हा, इथपर्यंत प्रॉब्लेम कळाले का? तुम्ही कुठल्या कॅटेगरीत बसताय? लिहून घ्यायचं शांतपणे स्वतःला. तुम्ही अभ्यास करताय, यस. रिव्हिजन करताय, यस. पीओक्यू बघितले होते का? काही जण त्या कॅटेगरीत असतील, नाही पीओक्यू असे नाही बघितले. झाली मिसिंग लिंक तुमची. तुम्ही का फेल होताय? उत्तर मिळालं.
बरं, त्याच्यानंतर काही जणांना MCQ प्रॅक्टिस, टेस्ट सिरीजची प्रचंड भीती आहे, किंवा सोडला तरी एखाद दुसरा पेपर सोडवतात, एकच टेस्ट सिरीज लावतात. माझं म्हणणं आहे तुम्ही 10 ते 15 टेस्ट सोडवली पाहिजे मिनिमम. हा काढा, 20 वर नेला तर अजून छान. बरं, प्रत्येकच नाही, झेरॉक्स सेंटरला फ्री भेटते ना, ती घ्या ना, ते सोडवा ना, वेळ लावून. टेस्ट सिरीज शिवाय रिझल्ट नाही, लिहून घ्या. असं नाही की माझी टेस्ट सिरीज लावा, माझं म्हणणं नका लावू, पण कुठली तरी घ्या झेरॉक्स आणि सोडवा. आता इथून पुढे बघा, रिव्हिजन झालं, स्टडी झाले, नोट्स झाल्यात, बरं, टेस्टही दिली, MCQ प्रॅक्टिसही केले. मग असे पण विद्यार्थी आहेत ज्यांनी 20-20, 30-30 क्वेश्चन पेपर सोडवले. किंवा सर प्रत्येकच उदाहरणं अवेलेबल आहे, तर यस, अरे 30-30 पेपर सॉल्व्ह केले विद्यार्थी दाखवतो तुम्हाला मी, पूर्व परीक्षेचे वेगवेगळ्या क्लासचे पेपर घेऊन. मग तरी जर फेल येत असतील तर आता प्रॉब्लेम कुठे? आता ह्या सगळ्या टेस्टमधून तू काय केलं? इव्हॅल्युएशन अनालिसिसच केलं नाही. एक पेपर, 2 पेपर, 3 असे तू 10, 15, 20 नाही 30 पेपर दिलेत, पण त्या पेपरमधून काय चुका आहे हे कळालं का तुला? नाही. काय फायदा? म्हणजे जरी कळाले असेल तरी चालू आहे ते पेपर देणं, आणि मग फायनली आता बघा, जरी चुका कळाल्या असतील तर तुम्ही काय केलं नाही? सुधारल्या नाही, इम्प्लिमेंट केलं नाही. आत्ता हा जो सगळा इश्यू आहे, महाराष्ट्रातील मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे. एक तर टेस्ट सिरीज देत नाहीत, दिली तर काय करत नाहीत? इव्हॅल्युएशन करत नाहीत, इव्हॅल्युएशन केलं तर करेक्शन करत नाहीत. म्हणजे नुसतं माहिती मला सर माझ्या काय चुका आहेत, मला सगळं माहिती सर, मी कुठं चुकतो, मग बदलणं. मग नुसत्या चुका आणि आपले प्रॉब्लेम्स आणि आपल्या समस्या माहिती असून पोस्ट मिळणार आहे का? काय करावं लागेल? म्हणजेच तुम्हाला हे उगच नाही दिलं रे, हे इथं सगळं जे आणलं ना, हे ती एक इमेज होती बघा, आता इथं घेतली का नाही मी, कालची ती करेक्शनची होती बघा एक, आठवत आहे का? हा, हीच आहे इथं. आज जरा त्याला वेगळं करून आणलेलं अजून. हा काय? मिस्टेक्स इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस, बट द रिअल फॅक्ट इज करेक्शन ऑफ मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. आपण आपल्या चुका काढतो, शोधतो, मान्य आहे, पण त्या चुका सुधारा, त्याशिवाय रिझल्ट नाही. चला, कुठे होतो आपण? इथं. काय लक्षात आलं आता? एक तर टेस्ट सिरीज दिली पाहिजे, दिली तर सेल्फ इव्हॅल्युएशन केलं पाहिजे, सेल्फ इव्हॅल्युएशन केलं तर त्यातून ज्या काही गोष्टी चुका आहेत त्या सुधारल्या पाहिजेत, त्याशिवाय रिझल्ट येत नाही. म्हणून आपला हा सेल्फ इव्हॅल्युएशनचा रिपोर्ट तुम्ही प्रिंट काढून, हे कुठे गेला तो? यस, हा काय, हा तुमच्या यशाचा मार्ग आहे आणि हा तुमचा आरसा आहे. एखाद्याच आरशात नका बघू, याच्यात बघा. आजच्या आज भरून पाठवणार का मला, ऑनलाईन आणि ऑफलाईन? आपला हा ऑफिसचा नंबर आहे, चला पटकन हा नंबर सेव्ह करायचा आणि मला याच्यावर तुमचा रिपोर्ट हा भरून पाठवायचा या टेस्टचा. त्याच्यात काय काय नाही तिथं दिलेलं आहे, आणि बघू द्या कुठपर्यंत आहेत, काय आहेत तुम्ही ते. बर, वन मोर थिंग इज दॅट, रिझल्ट न येण्याचे कारण स्टडी आणि रिव्हिजन कमी असणे, यामुळे रिझल्ट येणारच नाही. मग वाढवावं लागेल. स्कॅटर्ड स्टडी असणे, माहिती सगळंच आहे, परफेक्ट काहीच नाही. कन्फ्यूज जास्त, काही जणांचं हे सगळं परफेक्ट आहे सर, मला क्लिअर आहे, फॅक्ट्स पार्ट आहेत, कन्सेप्ट क्लिअर आहेत, रीडिंग आहे, रिव्हिजन आहे, एव्हरीथिंग इज ओके. समजून घ्या. आता ह्याच्या पलीकडे रिझल्ट का जातो? परीक्षेमध्ये तुम्हाला काय कमी पडतं? मी हे सगळं सांगतोय, तुम्ही तुमची कॅटेगरी ओळखायची. आता म्हणजे मी 10 प्रॉब्लेम सांगतोय, 10 पैकी तुमचे हे 2 आहेत सर, हे माझे 3 आहेत, कोणाचे 10 ला 10 असू शकतात. ह्या टेस्ट सिरीजचा फायदा घ्या, ह्या डिस्कशनचा. म्हणजे इथं जर कमी पडत असाल तर वर्क ऑन दिस, इथं कमी पडत असाल तर कन्फ्युजन दूर करा, परफेक्शन वाढवा. इथं आहे का काय जे असेल ते बघा. आणि सगळ्यात शेवटी मी काही जण असे बघितले आहेत की त्यानं सगळं केलेलं आहे, पण त्याला जे परीक्षेमध्ये ते एका तासाचं प्रेशर आहे तेच हँडल होत नाही.
त्या टेन्शनमध्ये सगळी गडबड होऊन जाते. मग तुम्ही ह्याच्यावर काम करा आता. आणि मी म्हणलं ना, कॉल करा, मी वाटलं तर पर्सनली तुम्हाला वेगळे सोल्युशन देईल तुमचे, तुम्ही कुठल्या प्रॉब्लेममध्ये आहेत ते. पण हे सगळे प्रॉब्लेम काढून देणं, हे मला माझं सुरुवातीचं कर्तव्य वाटलं. आणि असा सगळा हा सोल्युशनचा पार्ट तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये शक्यतो भेटणार नाही किंवा कुठल्या पुस्तकात नाही. हे फार डीप विचार करून तुमची सायकोलॉजी विचार घेऊन हे केलेलं आहे. आता सगळं झालं म्हणावं सर, काय करायचं आम्ही सांगा. सो फाइंड आउट युअर प्रॉब्लेम अँड मिस्टेक्स. म्हणजे मी कालपासून आणि आजच्या लेक्चरमध्ये जे काही सगळं सांगितलं, तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय, फाइंड आउट युअर प्रॉब्लेम काय आहे ते आधी शोधा. त्याच्यानंतर काय करायचं, मग वर्क ऑन इट. नुसतं हे करायचं नाही. आणि ह्याच्यात हे इथं सोल्युशन बनवायचं, म्हणजे चांगलं पॉलिसी बनवायची. आणि ती स्ट्रॅटेजी, ती मेथड गरजेनुसार बदलत राहायची. आणि फोकस ऑन कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. थोडं काही ना काही इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. सिली मिस्टेक्स कमी झाल्या पाहिजेत, स्पीड वाढली पाहिजे, टेन्शन हँडल करण्याची स्किल आली पाहिजेत. ही इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे का नाही. इम्प्रूव्हमेंट म्हणजे फक्त कंटेंटच्या अँगलनी नाही, तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतःच्या आधी एवढ्या बघून घ्या. या इकडे. इकॉनॉमिक्सला किती क्वेश्चन असतात? 15. ठीक आहे. 15 पैकी मी जे सांगितले आउट ऑफ बॉक्स किती क्वेश्चन? 2, 3 सोडून द्या. बर, एकदम इझी सिंपल प्रश्न, आकडा 7च्या आसपास असतो बरं का. काही साधे प्रश्न होते ना, लगेच सर काहीच नाही एकदम येतं, असे 7. आता ऍक्च्युली जरा थोडे टफ अवघड म्हणजे किती? 5चा आकडा असतो. लक्षात घ्या. आता तुम्हाला तर वाटत असेल ना सर कोच फार टेन्शन आले, मला काय करावं काय कळत नाही. असे प्रश्न असतातच. ह्याच्यावर रिझल्ट ठरतो का, किंवा तुम्ही जे फेल होता ते ह्या मार्कामुळे नाही, तुम्हाला जे अपयश आलं ते याच्यामुळे नाही. येस ऑर नो. तुम्ही बघा ना, पेपर झाला तुम्हाला काय फील येतो? सर सिली मिस्टेक झाली, सर येत होतं पण काहीतरी आयोगाने फिरून विचारलं, नाही आलं मला. म्हणजे तुमचा रिझल्ट 1-2 मार्कांनी 3 मार्कांनी जो गेला, तो ह्या आउट ऑफ बॉक्स प्रश्नामुळे नाही, तर जे प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजे होते त्यातले तुम्ही 1-2 चुकले. आणि खरा रिझल्ट इथे ठरतो. मला सांगा, ह्याच्यामधले किती प्रश्न तुमच्या बरोबर यायला पाहिजेत? समजा मी म्हणलं सिंपल 7 क्वेश्चन आले, 7ला 7 हा ऍटिट्यूड पाहिजे तुमचा. एकही चुकता कामा नाही. का बरं? अरे कुठल्या कॅटेगरी टाकले मी ह्याला म्हणल्यावर कशाचा चुकायचा विषय होतो याच्यात. बरं, इकडे एकही नाही आलं, सोडून द्या. इकडे किती यायला पाहिजे? इकडे 3-4, मी 1-2 इकडे मान्य करेल. बरं, हे 7 झाले आणि इकडे 3 झाले, किती झाले? 10. मिनिमम 10 सुद्धा हा काय वाईट आहे का स्कोर? वर्स्ट कंडिशनला आपण सगळं पेपर टफ आला तरी 10 वर तुम्ही टिकले. पण आपला प्रॉब्लेम आहे 10 सुद्धा येत नाहीत आपल्याला, कारण इकडचे चुकतात आणि नाबार्डची स्थापना आला नाही, रेपो रेट आला नाही, आणि मग गाडी येते फिरून बरोबर 6-7 मार्क आले सर इकॉनॉमिक्स मध्ये. कसा रिझल्ट येईल? म्हणजे प्रॉब्लेम कळाला का? सो आता काय करायचं आपल्याला? ह्या दोघांवर काम करायचं. हे म्हणजे कन्सेप्च्युअल प्रश्न, अंडरस्टँडिंग ऍप्लिकेशनवर. ह्याला आउट ऑफ बॉक्स म्हणायचं का? नाही, हे कन्सेप्टचे अवघड प्रश्न, जरा इंटरलिंकिंग वाले. तो नाणे बाजार भांडवल बाजारात होता बघा, तो इकडे टाकू शकतो आपण, किंवा एकाच प्रश्नामध्ये 3-3 टॉपिक तो इकडे टाकू शकतो. बघा, माझं सांगायचं काम आहे, हे अनालिसिस मी परत घेणार नाही. आणि यासाठी काय माहिती का, तुम्ही जरा तुमच्या लेवलला हे सगळं तुम्ही मेहनत घेताय, घाम गाळताय, रॉंग टूल, तुमचा अप्रोचच बदलतोय. ऍक्च्युली हे जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर ह्याला हे सूट होत आहे. म्हणजे नाही तर तुम्ही काय करताय, प्रचंड एफर्ट घ्या, सर काय अभ्यास खूप आहे, मग डायरेक्शन काहीतरी चुकतंय, ती चूक फाइंड आउट करून द्यायचं काम करतो. आणि इकडं सॅच्युरेशन, सगळेजण तेच करतात, मीही तेच करतो. सगळेजण नापास होतात, मीही नापास होतो. काहीतरी तुम्हाला चेंज करावं लागेल, इथून कुठंतरी कम्फर्ट झोनच्या बाहेर यावं लागेल आणि काहीतरी नवीन शिकावं लागेल, भलेही जे आजपर्यंत नाही. मी म्हणलं ना, मला चांगलं आठवतंय, कधी बघा तुम्ही इतिहास सुद्धा वाचा, बदल करणाऱ्याला प्रचंड विरोध होतो. मी म्हणलं तुम्हाला 5-6 वर्षापूर्वीची मला चांगली गोष्ट माहिती, विद्यार्थ्यांना असं वाटायचं की मस्त काही सांगतंय, असं कुठं असतंय का. आणि जसं पुढे जायला लागलं
तसे तसे मग विद्यार्थ्यांना समोर डोळे उघडायला लागले की अरे असंच असतं. बरं, ह्याच्यात मी मोठेपणा नव्हतो घेत की मी म्हणतो मी शहाणा. मी उलट 10 वेळा सांगतो, अरे आयोगाने तसं सांगितलं, आयोगाचेच PYQ बघून सांगतोय मी तुम्हाला. त्यामुळे मी एक्सपर्ट आहे हे मला म्हणायचंच नाहीये. पण मला एवढं म्हणायचं, तुम्ही तुमच्या आयुष्यातले वर्ष बर्बाद करू नका. कारण हे येतं. सो हे सगळं मग बेस्ट सोल्युशन आहे, इकडे यायचा प्रयत्न करा, चेंज. आणि ह्याच्यात ही एक डायग्राम दाखवायची तुम्हाला. यस, इथं हे तुमचं आजपर्यंत काय झालं बघा. सेम हॅबिट्स, सेम माइंडसेट, सेम रिझल्ट. तेच 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 पण आला. बॅचमध्ये पण टॉपिक क्लिअर करायचा, PYQ डिकोडिंग मध्ये टॉपिकच क्लिअर करायचा, टेस्ट सिरीज मध्येही टॉपिकच क्लिअर करायचा, रिव्हिजन बॅच मध्येही टॉपिकच क्लिअर करायचा. सगळीकडे यस ऑर नो, तेच तेच जर असेल तर मग काय, सगळं तेच तेच, रिझल्ट पण फेलर, तेच नापास, परत पुढचं वर्ष परत गोल गोल फिरताय. आता काहीतरी काय करावं लागेल, न्यू माइंडसेट, न्यू हॅबिट्स, न्यू रिझल्ट बदलावं लागेल. हे गोल गोल. इफ नथिंग चेंजेस, नथिंग चेंजेस. काय याचा अर्थ, हा, जर तुम्ही काही बदल नाही केला तर काहीच बदलणार नाही. फिरा गोल 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 गोल. कन्सेप्टच्या बाबतीत आपल्याला काय काय जाणवलं, अंडरस्टँडिंग पाहिजे, ऍप्लिकेशन पाहिजे, इंटरलिंक पाहिजे, हे कन्क्लुजन आहे. फॅक्टच्या बाबतीत काय पाहिजे, परफेक्शन पाहिजे. थॉट प्रोसेस अनालिटिकल स्किल गरजेची आहे का, तिथं ऑन दी स्पॉट आयोग काय करतं, विकास वित्तीय संस्था कशी लिंक लावली, काय केलंय, ऑन दी स्पॉट काहीतरी विचार करावा लागेल. आणि प्रायोरिटी आधी काय करायचा, बेसिक सिंपल एरिया, त्याच्यानंतरच नवीन. उगाच कितीही वाचत बसायचं नाही. ठीक आहे. आणि प्रॉब्लेम काय आहे आपला, MCQ अप्रोच, टाइम प्रेशर, सेल्फ इव्हॅल्युएशन नाही, डिमांड ऑफ द एक्झाम माहित नाही, वाढत्या डेपला आपण मॅच होत नाहीत आयोगाचे प्रश्न, सगळं सगळं जे जे इथे केले होते. सो टेस्ट सिरीज मधून आपल्याला काय कव्हर करायचंय, तर इथं बघा सब्जेक्ट, मी कन्सेप्ट, थिअरी, फॅक्ट चेक करणार आहे का तुमची, करणारच आहे, पण तुम्ही ह्यालाच टेस्ट सिरीज म्हणता. ऍक्च्युली इथून पुढे आपला अर्थनीती पॅटर्न सुरू होतो. वाक्यरचना, इथं प्रिंट मिस्टेक आहे, क्वेश्चन मधील वाक्यरचना, क्वेश्चन फ्रेमिंग, क्लोज ऑप्शन, इम्पॉर्टंट कीवर्ड्स, हे मी टाकणार आहे. हे आयोगाच्या PYQ वरून गरजेचं आहे का, जाणवलं ना. ठीक आहे. आणि हे सगळा हे इकडं कन्सेप्ट, फॅक्ट्स, करंट, योजना, डायनामिक सब्जेक्ट आहे, सतत चेंज होत राहतो, मान्य आहे. पण इतर विषयाच्या तुलनेत गायडन्स जर मिळालं तर आउटपुट सुद्धा मॅक्झिमम मिळतं. म्हणजे याचे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत तेवढं हे. प्रश्नाचा 2 अँगलने मी इथं विचार केलेला आहे. कधी कधी प्रश्न जो असतो ना तो सिंपल कंटेंटच्या अँगलने असतो, पण क्वेश्चन फ्रेमिंग मध्ये टफ केलेला असतो. कधी कधी कन्सेप्टच अवघड असते, इकडं क्वेश्चन सिंपल विचारला जातो. एक्झाम्पल देतो सरळ. मी जर म्हणलं नाबार्डची स्थापना कधी करण्यात आली, ऍक्च्युली काय आहे, कंटेंट प्रश्न सोपा आहे, पण काय केलं मी, ऑप्शन अवघड टाकले. ह्याला क्वेश्चन फ्रेमिंग म्हणायचं. कधी कधी काय प्रश्नच काय म्हणायचं ह्यांना कळत नाही, ऑप्शनचा विषयच येतो कुठं, तो नंतरचा पाठ राहिला. हेही मला जाणवलं. त्यामुळे बी केअरफुल फॉर बोथ. कंटेंट तुमचा स्ट्रॉंग पाहिजेच पाहिजे. आता ऍक्च्युली बघा, आता हे पण मला वाटत नाही कोणी सांगितलं असेल तुम्हाला, तुम्ही विद्यार्थी म्हणून फक्त कंटेंट स्ट्रॉंग करायला भर देता. आता ऍक्च्युली तुम्हाला मी टेस्ट सिरीज मार्फत कशी सवय लावतोय, क्वेश्चन फ्रेमिंग कशी असते, कसा डिकोड करायचा, कसा अंडरस्टँड करायचा प्रश्न, पर्याय कसे डिकोड करायचे, हे इथं मी एफर्ट्स घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला मी हे तर चेक करणारच कंटेंट, ऍट द सेम टाइम इकडं पण तुम्हाला हे करेल. यस, सो दिस इज ऑल अबाउट. सगळं माझ्याकडून जे सांगायचं होतं सांगणं झालेलं आहे. आणि बॅचच्या विद्यार्थ्यांना अनुभव असेल, मी बॅच सुरू करताना पण 4-5 दिवस घेतो. टेस्ट सिरीज असेल कुठलंही, आता तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल प्रश्नाचं डिस्कशन, तुमची आतुरता तुम्हाला 3-4 वर्ष पुढे ढकलणार. आजपर्यंत तेच झालं ना, टेस्ट सिरीज म्हणलं की क्वेश्चन घे सोडून दे, तसं नाही. आता तुम्हाला इथपर्यंत काय कळालं पटकन लिहून घ्या 2 मिनिटात, काय डाऊट असेल तर विचारा आणि क्वेश्चन सुरू करू आपण. चला, ऑनलाईन आणि ऑफलाईन सांगा.